सर्वांच्या आशीर्वादाने ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून गेलोय, त्याबद्दल सर्वप्रथम आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्वांचे अभिनंदन करतो. 2016 साली आपण सुरुवात केली होती. ह्या दापोली मतदारसंघामध्ये विकास व्हावा ह्या अपेक्षेने जनतेने एकदा निवडून दिलं. आणि असं म्हणतात की नवख्या उमेदवारासाठी पहिली निवडणूक ही काय सोपी असते, तशी सोपी असते अन्य निवडणुकाच्या तुलनेमध्ये. कारण नवखा याच्याला संधी देऊन बघूया, समजी बरोबर की नाही, संधी देऊन बघूया, काम करतो की नाही बघूया, असे एक संधी जनता देते पहिल्या निवडणुकीमध्ये. आणि त्यावेळेस आपण निवडणूक जिंकलो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये मात्र जनता ही तुम्हाला मागच्या 5 वर्षाच्या कालावधीचं तुमचं काम बघून तुम्हाला म्हणजे तुलना एकंदरीत एक तुलना होत असते की बाबा ही व्यक्ती, या व्यक्तीने काम कशा पद्धतीने केलं, हा वागतो कसा, हा बोलतो कसा. म्हणजे 5 वर्षाच्या तुमच्या कामावरती जनता त्यावर तुम्हाला मतदान करणार असते. आणि म्हणून दुसरी विधानसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असते. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की पहिल्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास 13,000-14 हजाराच्या मताधिक्याने जिंकलो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास 25,000चं मताधिक्य जिंकलेलो आहोत. आणि म्हणून मला वाटतं जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेत. आणि विशेष म्हणजे 2019ला दाभोळ गावाचं मतदान आणि 2024च्या दाभोळ गावाचं मतदान, डॉक्टर साहेब 2024ला 100% आपल्या सर्वांच्या साथीने दाभोळ गावाने 2019 पेक्षाही जास्त मताधिक्य मिळवून दिलेलं आहे. त्यासाठी देखील आपल्या सर्वांचा आभार. अनेक आपले सर्व कार्यकर्ते जोडले गेले. उदय जे असतील किंवा आपण असाल, आमचा श्याम असेल, आमचं रोहन असेल, सुधीरजी आणि आमची सगळी जुनी मंडळी तर आहेच, आपण सगळी मंडळी तर आहेतच. शिवसैनिक 2016 पासून ते सोबत होते. आपले शाखा सगळी मंडळी अर्थातच मेहनत घेत होते. पण या सगळ्यांच्या साथीला आपल्या सर्वांची साथ लाभली आणि हळूहळू दाभोळ गावामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण मताधिक्य घेतोय. आणि नक्की आता परतफेड करायची जबाबदारी संपूर्णपणे माझी आहे ना. शेवटी जनतेला माझ्याकडनं विकास कामांची अपेक्षा आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण जे काही मताधिक्य मिळवलं ते आपण विकास कामांच्या जोरावरच आपण जी निवडणूक लढवली आणि जनतेने विकास कामांच्या अपेक्षेनेच आपल्याला मतदान केलेलं आहे. म्हणून माझी जबाबदारी 100% वाढते, 100% माझी आता जबाबदारी वाढते. त्याबद्दल देखील आपल्याला सगळं आश्वासित करू इच्छितो. आता अनेक मंडळी, काही लोक म्हणतील की आता दादा तुमचा आता मंत्री झाला, आता ते बसणार मंत्रालयात, आता ते जाणार महाराष्ट्रामध्ये. मग कधी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील, कधी नांदेडला असतील, कधी अमरावतीला असतील, मग कधी नागपूरला असतील, कधी मुंबईत असतील. मग अशाला आता दादा तुम्हाला काही दापोली मतदारसंघामध्ये आता वेळ देणार नाहीत असं काही लोक करायचे तुम्हाला येऊन सांगतील. पण कोणावरती काही विश्वास ठेवायचं कारण नाही. मी आपला सर्वांना शब्द देतोय, आमदार असताना दापोली मतदारसंघामध्ये जवळपास आपण 3 ते 3.5 हजार कोटीचा आपण निधी आणला. आता तर आपण मंत्री आहोत, हा 3.5 हजाराचा कोटीचा आकडा 100% आपण 2.5-3 वर्षामध्येच गाठू आणि 5 वर्षामध्ये ह्यापेक्षा जास्त निधी आपण खेचून आणू. आता तर मी स्वतः मंत्रालयात बसलोय. आपलं कार्यालय 6व्या माळ्यावरती आहे. 6व्या माळ्यावरती मुख्यमंत्री साहेबांचे देखील कार्यालय आहे. मी फक्त तिथून जायचं आणि मला त्यांच्याकडे जाऊन फक्त निधी आणायचा आहे. मग आपल्याला काही चिंता करायचं कारण नाही. आणि एकंदरीत शेवटी संपर्क देखील आपला 100% वाढणार. आपला काय माझा संपर्क तुटेल, मी गावात येणार नाही असं काही भाग नाही. आणि मी निर्णय घेतलेला आहे, पुढचे कितीही महिने लागू द्यात, 2 महिने लागू द्यात, 4 महिने लागू द्यात, 6 महिने लागू द्यात, परंतु दापोली मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचे आभार मानायला योगेश कदम स्वतः येणार आहे. आपल्या सर्वांचे आभार मला मानायचे आहे. सर्वांचे आशीर्वाद घेऊनच मला पुढच्या आपल्या जी काही मंत्रिपदाच्या मार्फत आपल्याला जबाबदारी मिळाली आहे त्याची वाटचाल आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊनच मला करायची आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वांचे आशीर्वाद हे असेच कायम आमच्यासोबत असू द्या, एवढीच फक्त विनंती करणं. आज जी काय आपण जेट्टीचं काम आपण हाती घेतलेलं आहे, मला वाटतं 30 की 35 मीटर काहीतरी आपण आतमध्ये जातोय, बरोबर ना. आणि त्याला एक बोट वर घेण्यासाठी देखील एक रॅम्प देखील आहे, एका बाजूला संरक्षक भिंत आहे, योग्य ते चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि मला वाटतं इथल्या जे लहान सहान आपले बोट मालक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा आपण इथे उपलब्ध करून घेतोय. मला कल्पना आहे की ते थोडी शौचालयाची देखील व्यवस्था इथे आपल्याला चांगली करायला हवी आहे. जे आहे ते नादुरुस्त आहे, त्याची देखील मला माहिती मी काही दिवसांपूर्वीच मी घेतली होती. परंतु आता माझ्याकडनं मतदारसंघाच्या प्रत्येक गावाचा, प्रत्येक विभागाचा मी आता आराखडाच तयार करतोय. आणि मी जसं मगाशी म्हटलं तसं
आता निधीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही चिंता करायचं कारण नाही. त्याला अनेक कारण आहेत. त्याच्यामधलं प्रमुख कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये पहिल्यांदाच कुठल्या विधानसभेच्या आमदारांसोबत त्यांनी संवाद साधला. देशात अनेक आपले राज्य आहेत, परंतु आजपर्यंत कधीच कुठल्या राज्याच्या आमदारांसोबत ते असे बसून त्यांनी कधी चर्चाच केली नव्हती. पहिल्यांदा हे घडलं आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी आपलं आश्वासन दिलेलं आहे ते म्हणजे आपलं शेवटी सरकार जे आलं ते इतका मोठ्या ठिकाणी आलेलं आहे की आता मला वाटत नाही पुढचे 15 ते 20 वर्ष आता आपल्या या महायुतीला कोणीही राज्यामधून हटवू शकेल. इतकं जबरदस्त तिथे मताधिक्य महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेला आहे. म्हणून अशा वेळेला आपल्याला निधीची कमतरता पडू देणार नाही हा शब्दच आपल्या पंतप्रधान साहेबांनी दिलेला आहे. आणि मग आज आपले मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी आपण आणणारच आहोत. आपले आठवले साहेब केंद्रामध्ये मंत्री आहेतच, त्यांचे आशीर्वाद आहेतच. त्यांचा देखील मला ज्या दिवशी मी शपथविधी झाला त्याच दिवशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच नक्कीच त्यांनी देखील सांगितलं की योगेश काही तुझीकडची कामं असतील ते मला देत जा, आपण ती देखील मंजूर करून घेऊ. म्हणजे आठवले साहेबांचे देखील आणि ते खातं अतिशय महत्वाचं आहे. आपण दुर्लक्षित आहे, आपण त्यावर जास्त कधी कामं आपण आणली नाही. परंतु आता मात्र 2 गोष्टी मी करणार आहे. जसं आपण आता इथे जे काही भूमिपूजन केलंय केंद्र शासित योजना आहे, अशा केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत ज्याचा आपण लाभ आपण मतदारसंघात आपण घेऊ शकतो. त्यासाठी मी स्वतः दिल्लीपर्यंत जाऊन पाठपुरावा करणार आणि निधी दिल्लीवरनं देखील मी आता खेचून आणणार आहे. एकंदरीत आता आपला तुमचा योगेश दादा 100% आपला मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कुठेच कमी पडणार नाही, हेच मला आपल्या या माध्यमातून सांगायचंय. आणि एवढंच फक्त सांगेन जाता जाता की आपल्याला शेवटी आपली बांधिलकी ही विकास कामांची आहे. पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि डॉक्टर साहेब आपण जो शब्द मी दिला होता त्या शब्दाला जागणारा शेवटी रामदास भाईंनी एक आम्हाला शिकवण दिलेली आहे. शब्द दिला की तो पाळायचा. 100% युतीचं पालन हे 100% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील केलं जाईल. आपण एकत्र मिळूनच आपण निवडणुका लढू, याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही देखील ठेवतात. आपण एकत्र मिळूनच लढायचंय. पण शेवटी तिथे देखील सगळं तोंडमाप सगळं मोजणी होणारच आहे. कोणी काम केलंय, कोणी काम नाही केलंय आणि हा सगळा रिपोर्ट मी द्यायच्या अगोदरच वरती पोहोचलेला आहे. आपल्या पक्षामार्फतच तो पोहोचलेला आहे, त्यामुळे त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. परंतु कारण मगाशी उल्लेख झाला की 2 उदय आणि मग 2 रोहन वगैरे असा काहीतरी, आणि म्हणून जे काही वरती जो काही संदेश द्यायचा आहे तो गेलेला आहे. परंतु आपण सर्वांनी अतिशय ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. मला उल्लेख जाणून बुजून मला उल्लेख करायला हवा आहे, जरी आज व्यासपीठावर न बोलत असो तरी सुद्धा, की RSSच्या मार्फत ह्या निवडणुकीमध्ये जे काम झालं, मला वाटत नाही माझ्या राजकीयाविषयी जास्त मोठं नाही, परंतु जे काम झालं खऱ्या अर्थाने ते काम देखील आपल्या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा RSSचा होता हे नाकारून देखील चालणार नाही. फक्त आपल्या मतदारसंघामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये. आणि माझा देखील तो योगायोग जुळून आला की ह्या वेळेच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा माझं देखील RSSच्या हेडक्वार्टरमध्ये आणण्याचा माझा पहिल्यांदा योग जुळून आला. आणि नक्कीच तिथे देखील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, भविष्यामध्ये देखील शिकायला मिळणार आहेत. आणि जी जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे ती म्हणजे अर्थातच गृहराज्यमंत्रीपद, म्हणजे दुसऱ्याच टर्ममध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अन्य देखील नेते होऊन गेले, परंतु दुसऱ्याच टर्ममध्ये गृहराज्यमंत्रीपदासारखी महत्त्वाची जबाबदारी दिली जाते असं जास्त कधी होत नाही. ह्या अगोदर झालं होतं 25 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे आपले नेते रामदास भाईंना ही जबाबदारी दुसऱ्या टर्ममध्ये मिळाली होती गृहराज्यमंत्रीपद म्हणून, आणि त्यानंतर दुसऱ्याच टर्ममध्ये कदाचित मीच आहे ज्यांना जबाबदारी दिली गेली आहे. निवड योगायोग देखील आहे. परंतु महसूल खातं आहे, ग्रामविकास खातं आहे, अन्न नागरी पुरवठा आहे. आमच्या महिला अनेक गावामधल्या महिला म्हणत असतात की आम्हाला मोफत धान्य मिळत नाही, अशा अनेक गावांमध्ये देखील तक्रारी असतात. आता अन्न नागरी पुरवठा म्हटल्यानंतर आपल्याकडेच ते खातं आलेलं आहे. औषध प्रशासन सारखं अतिशय महत्त्वाचं खातं आहे. विशेषतः आपण महसूल खात्यामध्ये काही आपण अनेक गोष्टी आपण करणार आहोत. किंवा आता येणाऱ्या 9 फेब्रुवारीला सन्माननीय शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि 18 तारखेला माझा वाढदिवस आहे. तर ह्या आपण महसूल पंधरवडा हा आपण साजरा करतोय, जेणेकरून आपल्या मतदारसंघामध्ये असलेल्या दापोली तालुक्यामध्ये जेवढे सर्कल आहेत,
महसूल विभाग सर्कल जेवढे आहेत त्या प्रत्येक सर्कलने आपण महसुली कॅम्प घेणार आहोत. त्या कॅम्पमध्ये तुमचे जेवढे दाखले अर्ज तुम्ही केलेले आहेत ते सगळे दाखले दिले जातील. तुम्ही जेवढे वारस तपासचे अर्ज केले असतील ते वारस तपासचे अर्ज तिथे छाननी करून तिथल्या तिथे ते पूर्ण केले जातील. महसूल कार्यालयाशी निगडीत तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते जागच्या जागी तुम्हाला तहसील कार्यालयात न जाता तुमच्या जागच्या जागी सोडवले जातील असे कॅम्प आपण प्रत्येक सर्कलने आपण बनवतोय. उद्देश एवढाच आहे की आपल्या मतदारसंघामधल्या एकही व्यक्तीला तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारायची वेळ येऊ नये आणि त्याच्या गावामध्येच त्याचे ते महसुली प्रश्न सोडवले जावेत अशा पद्धतीने आपण ते कॅम्प आपण राबवतोय. तर जेणेकरून आपल्याला ह्या खात्यामार्फत जास्तीत जास्त आपल्याला सेवा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची गरज असताना अर्थातच दापोली मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त त्या गोष्टी आपण राबवणार आहोत. आता गृहराज्यमंत्रीपद म्हटल्यानंतर शेवटी पोलीस डिपार्टमेंटचा आपण एक प्रमुख होतोय. गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेतच. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या हाताखाली गृहराज्यमंत्रीपद म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे ती शहराची आहे. फक्त म्हणजे जेवढी कमिशनर आहे जिथे जिथे पोलीस कमिशनर आहेत ते सगळं आपण हाताळणार आहोत. परंतु ह्याचा अर्थ असं होणार नाही की ग्रामीण भागामधलं आपल्याकडे लक्ष राहणार नाही. 100% तिथे देखील आपण ज्या काही गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांसाठी करायच्या असतील तर नक्कीच आपण करणार आहोत. परंतु मी दापोली तालुक्यामध्ये मेळावा झाला तेव्हा म्हटलं होतं की गृहराज्यमंत्रीपद मिळाले म्हणून याचा अर्थ असा होणार नाही की बाबा कोणतरी आला आणि दिले ठेवून आमचा दादा मंत्री बघतील काय ते आम्हाला सोडून घेतील. तर नक्कीच आपण सर्वांनी त्याची काळजी देखील घ्यायची. शेवटी त्या दिवशी देखील सांगितलं होतं की दापोली आता शेवटी दापोली जसं आपण म्हटलं उद्याजीने सांगितलं की दापोली मतदारसंघाला जवळपास 50 वर्षाच्या नंतर मंत्रिपद मिळालेलं आहे. याचा अर्थ असा होतो की आता दापोली तालुक्यात टाचणी जरी पडली तरी सुद्धा महाराष्ट्राला त्याचा आवाज जाणार आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता आपल्या दापोली मतदारसंघावरती असणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजीपूर्वक तिथे ह्यापुढे वाटचाल करायची आणि आपण करा त्याबद्दल कुठली शंका नाही. परंतु एवढंच सांगेन की हे मंत्रिपद सांभाळत असताना आपल्यासमोर अजून एक वचन देऊ इच्छितोय. रामदास भाईंनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक मंत्रिपद भूषवली आणि विरोधी पक्षनेतापद देखील भूषवलं. हे सगळं काम करत असताना त्यांच्यावरती कधीच कोणालाही कधी भ्रष्टाचाराचा कधी आरोपही करता आला नाही. इतकं स्वच्छ रामदास भाईंनी काम मंत्रिपदावरती असं त्यांनी केलंय. आणि मी आज आपल्या सर्वांना शब्द देतोय की तुमचा आमदार महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना होय तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने काम माझ्याकडून महाराष्ट्रामध्ये केले जाईल हा शब्द सर्वांना आपला सर्वांना आज मी इथे देतोय. तुम्हाला अभिमान वाटेल हो योग्य जरा आमच्या आमदारांनी ते अतिशय उत्तम काम करतात अजून तुम्ही तुमच्या सहकार्याला सांगू शकाल असं काम माझ्याकडनं होईल हे वचन आपल्या सर्वांना देतो. अधिक वेळ न घेता इथेच थांबेन. आपल्या सर्वांना कल्पना आहे अजून पुढे कार्यक्रम आहेत परंतु आपण अनेक काही वेगवेगळे आपण नियोजन करतोय आपल्या मतदारसंघामध्ये. आपल्या राजकीय आपल्या सरकारी व्यवस्थांच्या मार्फत प्रत्येक कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल ह्यासाठी आपण अनेक यंत्रणा मी राबवतोय. एक मी निर्णय घेतलेला आहे की आपलं तहसील कार्यालयामध्ये आता पूर्ण वेळ माझा एक अधिकृत पीए माझा तहसील कार्यालयामध्ये तुमच्या मदतीसाठी बसलेला असणार आहे. पूर्ण वेळ एक आपल्या पंचायत समितीमध्ये दुसरा एक माझा पीए तो देखील पूर्ण वेळ तिथे बसलेला असणार आहे. म्हणजे आणि आपले सगळे सहकारी आहेतच परंतु आपल्या सर्वांच्या मदतीकरता माझा अधिकृत पीए आपल्या त्या शासकीय कार्यालयामध्ये तिथे बसलेले असणार आहे. सगळी तुम्हाला तिथे तुमच्या कामासाठी तिथे मदत करणार आहे. तर आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकाला ह्या मंत्रिपदाचा उपयोग झाला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि कोणावरती अन्याय होणार नाही याची देखील खात्री अर्थात मी घेतली पाहिजे. त्याचा आपण उपाययोजना करतोय. नक्कीच भविष्यामध्ये देखील आपण आपला संपर्क हा असंच आपण ठेवणार आहोत. आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मला कल्पना आहे की अनेक दिवसांपासून मला फोन येतोय की दादा आपल्या दाभोळला मिरवणूक काढायची आहे परंतु तो मुहूर्त काय आला नाही. परंतु मी आता सांगितलेलं आहे की आता आपण सत्कार सन्मान हे आपण आता स्वीकारण्यापेक्षा आपण आता कामाला लागूया आणि विकासाला आपण जास्त जोर देऊया. नाहीतर पुढचे 6 महिने सत्कार होत राहतात आणि मग ते कामांच्या याला गती मिळत नाही. परंतु नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सत्कार रूपी आशीर्वादच आपण सर्वांनी मला दिलेले आहेत ते नक्कीच मी स्वीकारलेले आहेत. परंतु भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघाची विकासात्मक जी वाटचाल आहे तर अशीच जोमाने ही चालू राहील हा शब्द आपण सर्वांना देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र.